अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात खामगाव इथं मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला। विविध समाज घटकांनी सहभागी होत शासनाच्या प्रस्तावित निर्णयाचा निषेध नोंदवला आणि बदर समितीचा अहवाल फेटाळण्याची मागणी केली। खामगावात सोमवारी अनुसूचित जातीतील बांधवांचा अभूतपूर्व जनसागर पाहायला मिळाला। बदर समितीमार्फत अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून घटनात्मक दृष्टीनं अखंड असलेल्या समाजात विभागणी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। हा घाट म्हणजे जाती जातीत वाद आणि भांडणे लावण्याचा मनुवादी व्यवस्थेचा षड्यंत्राचा भाग आहे, अशी तीव्र भावना यावेळेस व्यक्त करण्यात आली। जर आरक्षणाचे वर्गीकरण झाले तर एकूण 60 जातींमधील घटकांमध्ये मतभिन्नता आणि अंतर्गत संघर्ष निर्माण होईल, अशी भीती कृती समितीनं व्यक्त केली। आज महाराष्ट्र शासनाने जे काही निर्बंध लादलेले आहे, एसटी समाजावरती लादलेले आहे, त्या निर्बंधाच्या विरुद्ध खामगाव कृती समितीच्या वतीनं त्यांनी जे उपवर्गीकरण काढलेलं आहे त्याबद्दल सर्व 58 जाती 59 जातीपैकी 58 जाती या एकत्र असून या सर्वांनी मिळून आज खामगाव तहसील मधील एसडीओ साहेब यांना एक निवेदन सादर केले व ते निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील। कारण की हे यांनी जे उपवर्गीकरणचं लादलेलं आहे समाजावरती ते दूर करण्यासाठी व जे आमचा गठ्ठा आहे, गठ्ठा तोडण्याचं काम यांनी केलेलं आहे ते होऊ नये म्हणून आम्ही 58 जाती एकत्र आहोत व आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही वरपर्यंत पोहोचल्या आहे। परंतु याची जर त्यांनी दखल घेतली नाही तर आता 30 तारखेला मुंबईमध्ये महामोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। त्यानंतर सुद्धा जर यांनी तर शासनाने दखल घेतली नाही तर महाराष्ट्र व्यापी असं आंदोलन आम्ही करणार आहोत। याची दखल त्यांनी घ्यावी।